आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन. पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, ये की प्यास बुझत न बुझाए. रघुकुल दिन मणि राम की खो गई वो मुस्कान. सीता सोच रही सीतापति क्यों इतने चिंतित हैं. सुदृढ़ सुमेरु समान नाथ किस आँधी से विचलित हैं. प्रजाजनों से मिलकर रघुवर घर लौटे हैं जब से. पीड़ित क्षुब्ध उदास निरंतर रहते हैं प्रभु तब से. सीता ने निज सेविका सन्मुख लई बुलाए. क्या करना है बात ये कहने लगी समझाए. आज ज्या कार्यासाठी मी तुला पाठवते आहे ते खूप गोपनीय आहे. याबद्दल आणखी कुणाला कळता कामा नये. माझ्यावर विश्वास ठेवा महाराणीजी. मला आज्ञा द्या. मी काय करायचं आहे? तुला प्रजेमध्ये फिरायचं आहे आणि ऐकायचं आहे की त्यांच्यामध्ये काय बोलणं सुरू आहे. असं वाटतंय की प्रजेमध्ये महाराजांच्या बाबतीत किंवा राजकुलाच्या बाबतीत काही अप्रिय गोष्टी बोलल्या जात आहेत. मला समजून घ्यायचं आहे की प्रजा काय काय बोलते आहे. एक गोष्ट लक्षात ठेव की जे जे ऐकशील त्यातलं अवाक्षरही कोणाच्या कानी पडलं नाही पाहिजे. जशी आज्ञा. गुरुदेव, महाराज रामचंद्र दर्शनासाठी आले आहेत. त्यांना आदरपूर्वक इथेच घेऊन ये. हो गुरुदेव.
गुरुदेव आपली प्रतीक्षा करत आहेत महाराज. गुरुदेवांच्या कुटीत प्रवेश करण्याची कृपा करा महाराज. कीर्तिमान भव. आपलं स्वागत आहे राजन. आसन ग्रहण करा. राजमहालात सारं कुशल आहे ना? आपल्या आशीर्वादामुळे चहूकडे कुशल आहे. परंतु काय? गुरुदेव, आमचं मन खूपच विचलित झालं आहे. एका अशांतीने घेरलंय आमच्या मनाला. गुरुचरणांच्या छायेत शांती मिळेल ह्याच अपेक्षेने आपल्याला शरण आलो आहोत. राजाचं मन विचलित आहे हा शुभ संकेत नाहीये. राजाचं मन तर एखाद्या पहाडासमान अटळ आणि अचल असलं पाहिजे, कारण त्याला अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे असतात. राजाच्या निर्णयावर धरतीच्या लाखो प्राण्यांचं सुखदुःख अवलंबित असतं. म्हणून आवश्यक आहे की राजाचं चित्त स्थिर आणि शांत राहावं. मनाचं विचलित होण्याचं एकच कारण असतं, मोह. एखाद्या वस्तूचा, कुणा व्यक्तीचा, आपले सुख किंवा आपल्या आयुष्याचाच अधिक मोह झाला तर चित्त अस्थिर होतं, भय तयार होतं की ती प्रिय वस्तू, ती व्यक्ती आपण गमावणार तर नाही ना. काही गमावण्याच्या भीतीनेच मन विचलित होतं. म्हणूनच राजाने कशाचाही मोह ठेवला नाही पाहिजे. तेव्हाच तो आपल्या कर्तव्याच्या आणि न्यायाच्या पथावर पक्का राहू शकतो. राजन, जे मोहाचं कारण आहे त्याचा त्याग करा, शांती मिळेल. आपल्याला माहित नाही आपण कशाचा त्याग करायला सांगत आहात. ते मला माहित नाही महाराज. आपण जे जे सांगितलं त्याच्या आधारावर धर्म काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं. धर्माचा निर्णय यावरून नाही ठरत की कुणाला किती आणि कशाचा त्याग करावा लागणार आहे. म्हणून मी तुम्हाला तो प्रश्न विचारलाच नाही. धर्म तर समस्त अवस्था, लहान मोठे सर्वांसाठी एकच असतो. हे आपण बरोबर सांगितलं गुरुदेव. परंतु आपण एकदा गुरुकुलात म्हणाला होतात की धर्म कुठली जड वस्तू नाहीये की तिला दगडाप्रमाणे जिथे ठेवू तिथेच थांबेल. धर्म तर एखाद्या जिवंत प्राण्याप्रमाणे आहे. प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी एक नवीन श्वास घेतो. त्याची पावलं वेळेनुसार पुढे पडतात. या उक्तीनुसार तर काही विशिष्ट परिस्थितीत एका मनुष्याचं काय कर्तव्य आहे, काय धर्म आहे, त्याने काय त्यागलं पाहिजे, काय ठेवलं पाहिजे, ह्याचा बरोबर निर्णय तर त्याचा स्वतःचा आत्माच करू शकतो ना. अवश्य. कुठल्या परिस्थितीमध्ये कुठल्या मानवाचा काय धर्म आहे, काय कर्तव्य आहे याचा योग्य निर्णय त्या मानवाचा स्वतःचा आत्माच घेऊ शकतो. कारण तोच त्याच्या मागच्या पुढच्या साऱ्या कर्मांचा साक्षीदार असतो. आत्माच सर्वात मोठा गुरु आहे. म्हणूनच जे आपला अंतरात्मा म्हणेल तोच धर्म आहे. मार्गदर्शनासाठी धन्यवाद गुरुदेव. मला आशीर्वाद द्या
की मी माझ्या कर्तव्य पथावर दृढ राहीन, अगदी मला ही राजगादी सोडावी लागली तरीही. प्रभू आपल्याला सन्मार्गावर चालण्याची शक्ती देवो. ओम शांती. आज इच्छा नाहीये. थोडं तरी खाऊन घ्या. राहू दे. असं वाटतंय की कुठल्या तरी चिंतेत आहात. तुम्ही गंभीर दिसत आहात. वहिनी, काय झालं? काही विशेष झालेलं नाही. जो राजा बनतो त्याच्या शिरावर काहीतरी विशेष ओझं असतंच. तू खरं बोलतो आहेस भरत. राजाच्या डोक्यावर इतकं ओझं असतं की कधी कधी उचलणं कठीण होऊन जातं. मी तर कधी कधी असा विचार करतो की तुमच्यापैकी कोणाला तरी हे राज्य सोपवून मी सीतेबरोबर वनात जाऊन तपश्चर्या करावी. भरत, तुला तर राज्यकार्याचा अभ्यासही झालाय. तुझं चरित्रही निर्मल आहे. मग तूच राजगादी सांभाळलीस तर चांगलं होईल. आता लक्षात आलं, तुमच्या चिंतेचं कारण मी आहे. नक्कीच तुम्हाला माझ्या एखाद्या कामात काहीतरी चुकीचं आढळलंय, ज्यामुळे तुम्ही मला ही शिक्षा देत आहात. माता कैकेयीच्या एका चुकीमुळे हे राज्य माझ्यासाठी कलंकाचं कारण बनलं होतं. तरीही चित्रकूटावरील तुमच्या शब्दाला आज्ञा मानून 14 वर्ष हा कलंक माझ्या कपाळी लावून फिरत होतो. आणि आता हे राज्य मला देण्याचा अर्थ असा होईल की हा कलंक मी पुन्हा माझ्या माथी लावला जावा. नाही, मी आत्महत्या करेन, परंतु पुन्हा हा कलंक आपल्या माथी नाही लावून घेणार. नक्कीच तुम्हाला माझी काही चूक दिसली असणार. त्यामुळे तुम्ही असा विचार केलात. महाराज, माझी जी काही चूक असेल तिला क्षमा करा, परंतु माझ्यासाठी असा विचार करू नका. मला क्षमा करा महाराज, मला क्षमा करा, मला क्षमा करा महाराज, मला क्षमा करा.
नाही भरत. अरे वेड्या, मी तर अशासाठी म्हणत होतो कारण मी थकलोय. ज्या दिवशी श्रीराम थकतील त्या दिवशी सूर्य आणि चंद्र देखील थकतील. ज्या प्रकारे सारे लोक आणि सारी धरती आकाशात स्थित आहे, त्याचप्रमाणे साऱ्या जगातील गती आणि शक्ती तुमच्या स्थित आहे. ज्याप्रमाणे आकाश संकीर्ण नाही होऊ शकत, त्याचप्रमाणे तुमची शक्ती कमजोर नाही होऊ शकत. अशा प्रकारे आपण आमची परीक्षा नका घेऊ महाराज. दादा, आमचा तर जन्मच आपल्या सेवेसाठी झाला आहे. आमचं स्थान तुमच्या चरणाशीच राहू द्या. आणखीन काय बोलले? एकाने तर असंही म्हटलं की सीतेने सूर्यकुलाच्या राजसिंहासनाला लज्जित केलं आहे. आणखी काय? जितकी तोंड तितक्या वदंता. ते तर महाराजांबद्दलही बोलत होते. काय बोलत होते? सीतेच्या मोहाने ते दुर्बल झाले आहेत. तिला राजमहालातच ठेवून आपल्या पूर्वजांच्या कीर्तीला मातीत मिळवत आहेत. नाही, जर राजाने तिचा त्याग नाही केला तर राज्यातील इतर स्त्रिया देखील अशाच प्रकारे आचरण करतील. महाराणींचा विजय असो. महाराणीजी, कुमार लक्ष्मण आपल्या दर्शनाची आज्ञा मागत आहेत. चिरंजीवी हो. आसन ग्रहण करा भाऊजी. नाही वहिनी, मी आसनावर नाही बसणार. खूप रागात आहात तुम्ही. बोला, काय झालं? ते जे दादा म्हणत होते की तुम्ही लोकराज्य सांभाळा, मी थकलोय. याच गोष्टीचं दुःख आहे वहिनी. अशी गोष्ट दादा उगीच तर नाही बोलणार. नक्कीच काहीतरी घडलं. भरत भैया पण म्हणत होते दादानी नक्कीच आपल्यात काही खोट पाहिले, म्हणून तर त्याने असा विचार केला. आम्हा तिघा भावांना रात्रभर झोप नाही आली. कुणी काय चूक केली हेच आम्हाला जाणून घ्यायचंय. तुम्हाला माझी शपथ आहे वहिनी, खरं खरं सांगा, काय माझ्याकडून तर काही चूक नाही ना घडली? नाही भाऊजी, तुमच्यामुळे महाराज चिंतित नाही आहेत. तुमच्याकडून तर कुठली चूक होऊच शकत नाही.
नाही वहिनी, टाळू नका. खरं खरं सांगा, मग दादा इतके विचलित का आहेत? तुम्हाला तर दादाच्या हृदयातील प्रत्येक गोष्ट माहिती आहे. आता तर ही बाब सत्य नाहीये. आता तुमचे दादा महाराज झाले आहेत आणि आता महाराजांच्या अंतरातील सत्य जाणण्याचा अधिकार अजून दुसऱ्या कोणालाही नाहीये. महाराज येत आहेत. दीर भावजाईमध्ये काय गप्पा चालल्या आहेत? भाऊजी मला विचारत होते की जे तुम्ही त्यांना म्हणाला की हे राज्य आता सांभाळा, ते त्यांच्या कुठल्या चुकीमुळे म्हणाला. यांना असं वाटतंय की मला तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी माहीत असतात, म्हणून मी त्यांना आता खरं कारण सांगून टाकेन. मग मी त्यांना खरं कारण सांगणारच होते, तितक्यात तुम्ही आलात. काय खरं कारण सांगणार होतीस? हेच की यात भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न यापैकी कोणाचीच चूक नाहीये. खरं तर तुमच्या मानसिक थकव्याचं खरं कारण तर मी आहे. म्हणजे? अर्थात हेच की मी तुम्हाला किती दुःख दिली आहे, तुम्ही माझ्यासाठी किती कष्ट सहन केले आहेत. शेवटी समुद्रावर इतका मोठा सेतू बांधून लंकेत पोहोचला. राक्षसांच्या असंख्य सेनेसोबत त्या महान युद्धात आपल्या प्राणांची बाजी लावली, आणि तेही माझ्यासारख्या एका साधारण स्त्रीसाठी. सीते, तुला कोणी सांगितलं की तू एक साधारण स्त्री आहेस? महाराज, तुम्ही तर गंभीर झाला, मी तर गमतीनं म्हटलं होतं. सीते, सीता आणि रामाचा संबंध हा काही गमतीचा विषय नाहीये. हा तर एक छोटासा समुद्र होता. तुझ्यासाठी जर धरतीवर दुसऱ्या जगापर्यंत जरी सेतू बांधावा लागला असता तर मी तिथेही पोहोचेन. तू माझ्या प्रेमाला ओळखत नाहीस. मला माहिती आहे स्वामी, मी तर असंच बोलून गेले. मला क्षमा करा स्वामी. लक्ष्मण, तुम्ही लोक तर खरोखर वेडे आहात. माझ्या इतक्याशा गोष्टीवर विचार करताय की मी तुम्हा लोकांना काहीतरी शिक्षा देतोय. भाऊ, तुझ्याकडून तर कधी काही चूक होऊच शकत नाही. तू तर भक्ती आणि सेवेचा अवतार आहेस. इतिहासाला जेव्हा कधी एका आदर्श भावाच्या उपमेची आवश्यकता पडेल तेव्हा केवळ एकच नाव समोर येईल, लक्ष्मण. दादा, परत जर कधी थट्टेमध्ये आपण अशा पद्धतीने बोललात तर तुमचा लक्ष्मण खरंच आपलं प्राण देऊन टाकेल. अरे वेड्या, तू खरंच वेडा आहेस रे, एकदम.
एकानं तर असंही म्हटलं की सीतेने सूर्यकुलाच्या राजसिंहासनाला लज्जित केलं आहे. ते तर महाराजांबद्दलही बोलत होते की त्यांनी स्त्रीच्या मोहाने त्यांना आंधळ केलं आहे. तिला राजमहालात ठेवून आपल्या पूर्वजांच्या कीर्तीला मातीत मिळवत आहेत. त्या दिवशी त्यांना मिळवण्यासाठी मदत मागायला आले होते. आज त्यागासाठी शक्ती मागायला आले आहे माते. जर माझा निर्णय बरोबर असेल तर मला आशीर्वाद दे.
2-3 दिवसांपासून तुम्ही खूप चिंतेत दिसत आहात. तुम्ही जर योग्य समजत असाल तर मला तुमची समस्या सांगा. असं होऊ शकतं की मी मदत करेन. अशी कुठलीही चिंता नाहीये सीते, जिच्यासाठी तुला विचलित करून टाकावं. विशेष असो की साधारण, चिंता तर चिंताच असते ना. तुमच्या हास्याच्या मागे विषादाची जी रेषा दिसून येते ती एका वीर राजाला शोभत नाही. प्रजेने आपल्याला अशा प्रकारे दुःखात पाहिलं तर त्यांचा उत्साह मावळू शकतो. का राजाला कधी कुठलंही दुःख नाही होऊ शकत? राजाला दुःख होऊ शकतं, परंतु त्यानं ते दाखवलं नाही पाहिजे. एका वीर राजाचा धीर आणि त्याच्या त्या सहनशक्तीमुळेच प्रजा उत्साहित राहते. कठीण आहे, अति कठीण आहे. हा आदर्श निभावणं खूपच कठीण आहे. मनुष्याला किती वेळा विष प्यावं लागतं. भगवान शिवानी तर केवळ एकदाच हलाहल प्यायलं होतं, परंतु मानवाला तर पावला पावलावर विष प्यावं लागतं. किती वेदना सहन कराव्या लागतात मानवाच्या हृदयाला. वेदना तर मानव जीवनाचा एक भाग आहेत. मानवाचा जन्म घेतला आहे तर वेदना तर सहन कराव्याच लागतील. जर मानव व्हायचंय तर मग हृदय नसलं पाहिजे. दुःख तर हृदयच देतं. जर हृदय नसेल तर मग भावना कुठून येतील? आणि जर भावना नसतील तर मग हा संसारच कसा असेल? हाही देवलोक बनून राहील जिथं केवळ ज्ञानच ज्ञान असेल. त्यात भावनांचा आनंद कुठं असेल? नाही सीते, भावना केवळ वेदना असतात. वेदना आहेत, पण भावनांमध्ये महानताही तर आहे. आणि मनुष्य जीवनाची महानता भावनांमुळेच तर आहे. एक खरा वीर पुरुष तर तोच असतो जो भावनांच्या आक्रमणाला सहन करूनही आपल्या धर्माचा मार्ग सोडत नाही. तोच देवतांपेक्षाही मोठा होऊन जातो. म्हणूनच भावनांचं सौंदर्यही राहील आणि धर्माची दृढताही राहील. हाच आदर्श तर तुम्हाला आणि मला स्थापित करायचा आहे. तुला काय म्हणायचंय सीते? महाराज, एका स्त्रीसाठी आपण एवढे चिंतेत आहात की राज्यकारभारातही अडथळा येतोय. हे अयोध्यापतीला काही शोभा देत नाही. परंतु आम्ही त्या स्त्रीला न्याय नाही देऊ शकलो. ती आमच्या दारातून न्यायाची भीक मागत निघून गेली. याचा खेद आम्हाला असायला नको का? मी त्या स्त्रीबद्दल बोलत नाहीये. मी त्या स्त्रीबद्दल बोलत आहे महाराज, जिच्यामुळे आज अयोध्येच्या राजसिंहासनावर कलंकाची छाया पडत आहे. कोण आहे ती स्त्री? अयोध्येची महाराणी सीता, आपली पत्नी. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की आपल्यासारखा शूर वीर पुरुष इतक्या दिवसात मला इतकीशी गोष्ट सांगण्याचा साहस का नाही करू शकला की प्रजा या सीतेला अपवित्र समजत आहे. कारण ती गोष्ट खोटी होती. ती तुला सांगणं योग्य नव्हती. परंतु ते प्रजेचं मत आहे. प्रजा जर खोट्याच्या आधारावर आपलं मत बनवत असेल तर काय केलं जावं? राजाने जर खोट्याच्या आधार कोणी निर्दोषाला शिक्षा दिली तर हा कुठला न्याय आहे? हा न्यायाचा विषय नाही, कुळाच्या गौरवाचा विषय आहे. अयोध्येचं राजसिंहासन एक पवित्र वस्तू आहे. त्यावर कलंकाची सावलीही नाही पडली पाहिजे. जर तो कलंक खोटा असेल तर सावली तर राहणारच ना. राजसिंहासन पवित्र राहिलंही पाहिजे आणि पवित्र दिसलंही पाहिजे.
मग त्याला मार्ग काय आहे? माझा त्याग. सीतेचा त्याग राम करणार? राम सीतेचा त्याग करणार? नाही, राम नाही करणार. सीता त्याग करेल. परंतु का? कारण विवाहानंतर आपणच बोलला होता की सीता, तू माझी दासी नसशील, माझी मैत्रीण, माझी साथीदार बनून राहशील. मैत्रीच्या नात्यानं कर्तव्य आहे की जर माझं इथे असणं आपल्याला कलंकित करणार असेल तर मी आपल्या मार्गातून दूर व्हावं. असं त्याच्या पुढे गुडघे टेकून? नाही, प्रजेच्या मतापुढे नतमस्तक होऊन. एका राजाच्या नात्याने जनमताचा आदर करणं हा तुमचा धर्म आहे. सीते, जर राजाचा हाच धर्म असेल तर मग मी राजा नाहीच राहणार. मीही तुझ्यासोबत निघून जाईन. जर असं आपण केलं तर राजाची प्रतिष्ठा आणि रघुकुलाच्या उज्ज्वल कीर्तीला आणखीन आघात पोहोचवाल. मर्यादा पुरुषोत्तम म्हणून घेणारा राम एका स्त्रीच्या मोहात फसून आपल्या कर्तव्य पथावरून हटला. या कलंकातून इतिहास तुम्हाला कधीही मुक्त नाही करणार. सीते, सीते, माझ्यासाठी फक्त राजाचीच कर्तव्य आहेत का? मानवतेच्या नात्याने, पतीच्या नात्याने माझी काहीच कर्तव्य नाहीत का? मी तुला साथ नको का द्यायला? कुठली मानवता, कुठलं नातं महाराज? ज्या दिवशी तुम्ही राजमुकुट घालून राजा होण्याची शपथ घेतली होती त्याच दिवशी तुम्ही साधारण मानव असण्याच्या अधिकारांना तिलांजली दिली होती. राजाचा कोणी नातेवाईक, कोणी संबंधी नसतो. राजाची कोणीही पत्नी नसते. तो सर्वांसाठी एक संन्यासी बनून जातो. त्याचं नातं केवळ प्रजेबरोबरच असतं. सीते, मला समस्त अपयशांचा भागीदार होणं स्वीकार आहे. भलेही सारे जग माझी निंदा करो, पण मी एका निर्दोष पत्नीवर हा अत्याचार, हा अन्याय नाही करू शकत. तुम्ही राजा असूनही धर्माचा मार्ग सोडू पाहताय. धर्म काय आहे? धर्म तोच आहे ज्याचा आपला अंतरात्मा स्वीकार करेल. गुरुदेवाने याची पुष्टी केली आहे. म्हणूनच माझा आत्मा जे योग्य तेच समजेल, मी तेच करणार. मी सारं काही त्यागेन, परंतु सीतेचा त्याग नाही करणार. हाच तुमचा निर्णय आहे का महाराज? हो. या माझ्या बरोबर.
राज्याभिषेकाच्या नंतर आपण या पितरांच्या समोर एक शपथ घेतली होती, जी या दगडांवर, या वातावरणाच्या, हवेच्या कणाकणावर कोरली गेली आहे. आपल्या शब्दांचा नाश झाला नाहीये. ध्यान देऊन ऐकलत तर महाराज, ते शब्द आपल्याला आत्ताही ऐकू येतील. ऐका महाराज, लक्ष देऊन ऐका. राजाच्या रूपात माझं कुठलंही कार्य असं नसेल ज्यामुळे आपली मान शर्मीने खाली जाईल. धर्म, न्याय आणि बलिदानाचे जे मानदंड आपण स्थापित केले आहेत त्यांची उज्ज्वलता जर कुठल्याही कारणाने मलिन होण्याची शक्यता जरी निर्माण झाली तर मी त्या कारणालाच तात्काळ मिटवून टाकीन. अगदी ते कारण मी स्वतः जरी असलो तरीही. आता यांना उत्तर द्या. आज का आपल्या पत्नीच्या मोहात येऊन आपली शपथ विसरला की जो या कुळाच्या कीर्तीला धुळीत मिळवेल त्याचा मी त्याग करेन. आपलं आपल्या पत्नीवर खूप प्रेम आहे तर मग महाराज हरिश्चंद्रांचं आपली पत्नी आणि पुत्र रोहित यांच्यावर प्रेम नव्हतं? तर मग त्यांनी आपली पत्नी आणि पुत्राला बाजारात उभं करून विकून का टाकलं? केवळ आपल्या धर्माच्या रक्षणासाठीच ना? का महाराज शिवानी आपल्याला शरण आलेल्या एका कबुतरासाठी आपल्या शरीराचा मांस देऊन टाकलं? आपला धर्म आणि कुळाच्या कीर्तीच्या रक्षेसाठीच ना? अशाच प्रकारे आता या कुळाची कीर्ती आणि यशाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. काय आपलं वैयक्तिक सुख या महापुरुषांच्या कीर्तीपेक्षा अधिक मौल्यवान आहे? स्वामी, मीही या कुळाची सून आहे. या कुळाच्या गौरवाचं रक्षण करणं हे माझंही तितकंच उत्तरदायित्व आहे जितकं आपलं. मग जर माझ्या पितृकुळातील पूर्वज आज माझ्याकडे बघत असतील की आज जेव्हा सासर कुळाची कीर्ती आणि यशासाठी आपल्या वैयक्तिक सुखाचा त्याग करण्याची वेळ आली, तेव्हा माझी कन्या त्या परीक्षेत उत्तीर्ण झाली की नाही? हे रघुवंशाच्या महान आत्म्यांनो, मी या राज्याची सून आणि मिथिला नरेश राजा जनकाची कन्या सीता, आपले महान पती, आपले भगवंत श्रीराम यांच्या चरणाची शपथ घेऊन वचन देते की आज नंतर माझी सावली देखील आपल्या पवित्र राजकुळावर पडणार नाही. मी आपल्या नावाचाही त्याग करत आहे, म्हणजे हे कलंकित नाव कुणाच्या जिभेवरही येऊ नये. रघुवंशीयांची भावी संतान मी माझ्या गर्भात धारण करून जात आहे आणि हे वचन देते की त्या अपत्याला अशा योग्यतेचे बनवेन की आपल्या नावाला आणि कीर्तीला आणखी उज्ज्वल करेल आणि वीरतेच्या क्षेत्रात आपल्या पूर्वजांच्याही तो पुढे जाईल. माझं जीवन त्या दिवशी सार्थक होईल जेव्हा माझी पवित्रता, माझं सतीत्व आणि माझी एकनिष्ठ पतिभक्ती माझ्या अपत्याच्या वीरतेच्या समोर हीच अयोध्येची प्रजा गुडघे टेकून नतमस्तक होईल. आणि जे कलंक आज आपल्या सुनेवरती लावत आहेत त्यासाठी हातापाया पडून क्षमा मागतील.
त्यामुळे माझे महान पती आणि आपली कीर्ती पताका तिन्ही लोकांमध्ये सदैव फडकत राहावी. माझे शब्द सत्य होवो यासाठी मला आशीर्वाद आणि शक्ती प्रदान करावी. हे राघव, जर मी मन, कर्म आणि वचनांनी या चरणांच्या व्यतिरिक्त आणखी कुणाचाही विचार केला नसेल तर माझं वचन निभावण्यासाठी माझी मदत करा. कारण पतीच्या आज्ञेशिवाय स्त्री ही कुठल्याही धर्माचं, कुठल्याही निर्णयाचं पालन करू शकत नाही. म्हणून मला जाण्याची आज्ञा द्या. अन्यथा माझ्यासाठी स्वतःच्याच योग अग्नीमध्ये जळून भस्म होण्याव्यतिरिक्त या कलंकाला मिटवण्यासाठी दुसरा कुठलाही मार्ग नाही. मला जाण्याची आज्ञा द्या प्रभू. मला आज्ञा द्या प्रभू, मला आज्ञा द्या. हाच एक मार्ग आहे प्रभू, तुम्ही मला आज्ञा द्या. माझी आता परीक्षा नका घेऊ प्रभू, नका घेऊ. हे राघव, जर मी मन, कर्म आणि वचनांनी या चरणांच्या व्यतिरिक्त आणखी कुणाचाही विचार केला नसेल तर माझं वचन निभावण्यासाठी माझी मदत करा. कारण पतीच्या आज्ञेशिवाय स्त्री ही कुठल्याही धर्माचं, कुठल्याही निर्णयाचं पालन करू शकत नाही. म्हणून मला जाण्याची आज्ञा द्या. अन्यथा माझ्यासाठी स्वतःच्याच योग अग्नीमध्ये जळून भस्म होण्याव्यतिरिक्त या कलंकाला मिटवण्यासाठी दुसरा कुठलाही मार्ग नाही. मला जाण्याची आज्ञा द्या प्रभू. मला आज्ञा द्या प्रभू, मला आज्ञा द्या. हाच एक मार्ग आहे प्रभू, तुम्ही मला आज्ञा द्या. माझी आता परीक्षा नका घेऊ प्रभू, नका घेऊ. मला आपल्या धर्माचं पालन करू द्या प्रभू. जब एक सती ने दृढ़ होकर
महात्याग का व्रत उर्धारा, सिय के संकल्प के आगे, रघुकुल का राजा हारा। इस दृढ़ संकल्प के आगे, रघुकुल का राजा हारा। रघुकुल की डगमग नैया, अब कैसे लगे किनारे। हर कोई आशा बांधे, बस सिय की ओर निहारे। ये महाशक्ति वैदेही, आदर्श की प्रतिमा लागे। त्याग और बलिदान में सीता, लो बढ़ गई राम से आगे। आकाश है यदि श्री रघुवर को, सीता है अटल ध्रुव तारा। सिय के संकल्प के आगे, रघुकुल का राजा हारा। इस दृढ़ संकल्प के आगे, रघुकुल का राजा हारा। आधी उपवस्त्र तर धारण करून घ्या. अरे मला घाईत काही लक्षात नाही राहत. हे अर्ध्या रात्री बाहेर जाण्याची काय आवश्यकता पडली आहे? हे तर दादा आणि वहिनीच जाणू. माझा धर्म तर केवळ आज्ञा पाळणे आहे. राजा राणीचा आदेश झाला की सेवक तत्पर तयार. मला असं वाटतंय की या महिन्याच्या पौर्णिमेला गंगा स्नानाचं विशेष महत्व असतं. म्हणून तर वहिनीने विचार केला असावा की सूर्याच्या पहिल्या किरणासोबत गंगा स्नानाचा पुण्यलाभ प्राप्त करावा. इतक्या लवकर पोचाल का? लक्ष्मण सारखा सारथी असेल तर काही असंभव नाही. तू अजून आमचं रथ चालवणं पाहिलं नाहीस उर्मिला? परत कधी याल? कोण जाणे. त्या दिवशी वहिनी म्हणत होती ऋषी स्त्रियांसोबत आश्रमात काही दिवस राहण्याची इच्छा होत आहे. म्हणून त्यांनी ऋषी स्त्रियांसारखी वस्त्रही बनवून घेतली आहेत. असं का? त्या म्हणत होत्या की ऋषी आश्रमात राजश्री वस्त्र शोभत नाहीत. परंतु आता त्या महाराणी आहेत. त्यांनी असा तापसी वेश धारण नाही केला पाहिजे. त्यांच्या इच्छेला कोण टाळू शकतो. माताचाही आदेश आला आहे की या दिवसामध्ये वहिनीची कुठलीही इच्छा अपूर्ण नाही राहिली पाहिजे. त्या दिवशी तुम्ही लक्ष्मणला सांगितलं होतं की गंगा किनारी ऋषींच्या आश्रमामध्ये
काही दिवसांसाठी मला सोडून ये. बस त्याच आज्ञेनुसार मी लक्ष्मणला बोलावणं धाडलं की रथ आत्ताच घेऊन ये. रात्रीच निघून जाणं उचित होईल. सीते, आम्हाला विवश करू नकोस. तुला जाण्याची अनुमती देऊन आम्ही अन्यायाची पुष्टी नाही करू शकत. परंतु आपण एका पतिव्रता स्त्रीकडून तिच्या पतिकुळाच्या प्रतिष्ठेसाठी बलिदानाचा अधिकार हिरावू शकत नाही. बलिदान? हो, बलिदान. शास्त्र सांगतं, तजेत एकम कुल सार्थ्य ग्राम सार्थ्य कुलम तजेत. कुळाच्या कल्याणासाठी व्यक्तीचं बलिदान उचित आहे. अन्यथा इतिहास आपल्या दोघांना भित्र ठरवेल. जेव्हा महाबलिदानाची वेळ आली तेव्हा राजमहालातील भोगविलासाचा त्याग करू शकले नाही आणि आपल्या धर्म आणि कर्तव्यांपासून तोंड फिरवून न्याय आणि अन्यायाचा सहारा घेत बसले. आणि स्वामी, आपण विभक्त होऊनही कधी विलग होणार नाही. आपलं नित्य मिलन आहे. जेव्हा कधी एकटे असू तेव्हा एक दुसऱ्यांशी मनाच्या गोष्टी बोलू शकू, एक दुसऱ्यांच्या मनाची गाणी ऐकत जाऊ. सीते, एवढ्या मोठ्या बलिदानाला तू किती सहजरित्या बनवून सांगितलंस. परंतु विचार कर ना की या अवस्थेमध्ये तू एकटी वनात विनासहारा कशी राहशील. जेव्हा तुम्हाला तुमच्या सीतेच्या बाबतीत अशी चिंता आहे, मग सामान्य मनुष्याच्या स्त्रीला अबला समजणं न्यायसंगत आहे. मी हेच सिद्ध करू इच्छिते की स्त्री अबला नाही तर शक्तीचं रूप आहे आणि खरी शक्ती अस्त्रशस्त्रांमध्ये नाही तर खरी शक्ती नैतिक चरित्र आणि धर्मात आहे. आणि हाच धर्म आणि त्याची शक्ती मनुष्याची प्रत्येक ठिकाणी रक्षण करते, मग तो नगरात असो की वनात असो. तसं तर वनात पशु पक्षीही प्रेमाची भाषा समजतात. पाहिलत ना की ऋषींच्या आश्रमाजवळ हिंसक पशुही आपली हिंसा सोडून देतात. सती स्त्रीच्या धर्मातही तीच शक्ती असते. कसला विचार करताय तुम्ही? मी विचार करतोय की या अन्यायाविरुद्ध नारीने विद्रोह केला पाहिजे. अवश्य केला पाहिजे, परंतु या विद्रोहामध्ये कुठल्या अस्त्राचा वापर करावा याचा विचार करायचा आहे. जर स्त्री ही पुरुषांसारखी तीर तलवारींचा वापर करू लागली तर जगामध्ये गोडी आणि भावना कुठून येतील बरं? नारीचं सर्वात मोठं अस्त्र आहे त्याग, आणि दुसरं म्हणजे दुसऱ्याला वेदना देण्याऐवजी स्वतः वेदना सहन करणं. दोन्हीही अमोघ अस्त्र आहेत. पुरुष तलवारीनं आपल्या शत्रूला जिंकतो तर खरा, परंतु त्याच्या मनावर अधिकार नाही गाजवू शकत. त्याचे घाव तसेच शिल्लक राहतात. स्त्री जेव्हा दुसऱ्याचे अत्याचार सहन करूनही त्याच्या बदल्यात प्रेम देते, तेव्हा समोरचा एक दिवस आपली हत्यारं टाकून तिला नमस्कार करतो. पुरुष केवळ शरीरावर विजय मिळवतो, स्त्री मनालाही जिंकून घेते. प्रजा आपलं अपत्य आहे. आज त्यांनी आपल्या मातेवर लांछन लावलं आहे. आपण आपल्या बलिदानानं त्यांच्या हृदयात पश्चातापाची अशी ज्वाला भडकवू
की एक दिवस ते नतमस्तक होऊन तुमच्या चरणांवर पडून क्षमा मागतील. बस मी तुमच्याकडून हेच वचन मागते की माझ्या मागे तुम्ही तुमचं संतुलन नाही घालवणार. तुमचे डोळे भरून आले तर लोक तुम्हाला दुर्बल समजतील की एका स्त्रीच्या विरहात रडत आहे. मग हे बलिदान व्यर्थ होऊन जाईल. लोक राजाला मानव समजत नाहीत, एक महामानव मानतात. एका नायकाची हीच जबाबदारी आहे की लोक त्याच्यापासून प्रेरणा घेतील आणि त्याला लक्षात ठेवून आपली दुःख आपल्या आतच लपवतील. विधना तेरी लेखनी निष्ठुर निर्मम क्रूर, जो सपने हो नहीं दूर रहे, कर दिया उनको दूर. विधना तेरे लेख किसी की समझ न आते हैं. राम सिया युग युग के साथी बिछड़े जाते हैं. राम सिया युग युग के साथी बिछड़े जाते हैं. विधना तेरे लेख किसी की समझ न आते हैं. कैसे हैं ये राजा रानी, कैसी इनकी करुण कहानी. ये पलकों पे रोक रहे हैं पीड़ा के सागर का पानी. ये पलकों पे रोक रहे हैं पीड़ा के सागर का पानी. एक दूजे से एक दूजे की पीर छुपाते हैं. राम सिया युग युग के साथी बिछड़े जाते हैं. विधना तेरे लेख किसी की समझ न आते हैं. पुरजन परिजन महल अटारी, छूटी जाए अयोध्या प्यारी. सारा नगर नींद में सोया, क्या जाने किसने क्या खोया.
नीरव निशि में धर्म के रथ पे जोगन चल दी कर्म के पथ पे। बिछड़ के भी ना टूट सके ये ऐसे नाते हैं। राम सिया युग युग के साथी बिछड़े जाते हैं। विधना तेरे लेख किसी की समझ न आते हैं। राम सिया युग युग के साथी बिछड़े जाते हैं। राम सिया युग युग के साथी बिछड़े जाते हैं। अपने अंतर्द्वंद से हारा हुआ है मौन है। रघुवर तो सीता संग गए, जो रह गया वो कौन है। मन दृष्टि चिंता भावना केवल सिया की ओर है। आशा की एक किरण नहीं, कैसे कहें ये भोर है। ये रैन है क्या भोर है। मंगल भवन अमंगल हारी, जब हो सुदशरथ अजिर बिहारी। सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, किया की प्यास बुझत न बुझाए।